हॅलो फ्रेंड्स, राणी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर प्रथम तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज आपण बनवतोय खूप खास अशी रेसिपी, बेसनाचे दामटीचे लाडू बनवतोय आपण। तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा, जेणेकरून माझ्या न्यू व्हिडिओज तुम्हाला पाहण्यास मिळतील। तर इथे पाहू शकता अगदी स्वादिष्ट आणि हेल्दी बिनपाकाचे गुळ घालून बनवलेले हे लाडू, साजूक तुपातले, अगदी चविष्ट, रुचकर आणि हेल्दी असे हे लाडू बनतात। अगदी पाक न बनवता हे बनवलेले लाडू आहे गुळामधले। तर पाहू शकता खूप सुंदर असे झालेले आहेत। तर ही रेसिपी तुम्ही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज लगेच सबस्क्राइब करून टाका, जेणेकरून माझ्या न्यू व्हिडिओज तुम्हाला पाहण्यास मिळतील। आणि तुम्ही माझे व्हिडिओज कुठून पाहता ते सुद्धा कमेंट्स मध्ये सांगा। आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। तर अगदी पेड्यासारखे हे लाडू मार्केट सारखे झालेले आहेत, म्हणजेच हॉटेल सारखे छान असे हे लाडू झालेले आहेत। पण हॉटेलमध्ये अगदी भरपूर साखर आणि असते, त्याच्यामध्ये असते, तर ते अनहेल्दी असतात। पण हे घरच्या घरी बनवलेले लाडू साजूक तुपातले हेल्दी असतात। तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही पूर्ण पहा आणि नक्कीच ट्राय करून पहा। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। काय साहित्य आहे, कसं प्रमाण आहे ते पाहून घेऊया। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करून घेऊया। तर इथे आपण बेसनाचे लाडू बनवण्यासाठी 1 वाटी बेसन घेतलेला आहे आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे। तर आपण प्रथम हे चाळून घेऊया। हे पूर्ण असं चाळून घ्यायचं। तर हे आपण छान असं चाळून घेतलेलं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये रवा घालून घेऊया। रव्यामुळे काय होतं, छान असे रवाळ होतात लाडू बेसनाचे, जेणेकरून आपल्या टाळ्याला वगैरे लागत नाहीत आणि जास्त असे मऊ होत नाहीत, कुरकुरीत असे होतात। तर त्यासाठी रवा थोडासा घालायचा आहे। त्याचबरोबर आपण आता ह्याच्यामध्ये तूप किंवा तुम्ही तेल घालू शकता। मी 2 चमचे असे तूप घेतलेलं आहे। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घेतलेलं आहे। सगळं हाताला चोळून घ्यायचं आहे, सर्व पिठाला हे चोळून घ्यायचं आहे। जे काय आपण तूप तेल घालेल ते सर्व पिठाला असं लागायला हवं, म्हणजे आपला गोळा छान असा मऊसूद होईल। तर असं आपण सर्व पीठ लावून घेतलेलं आहे। आता आपण मळून घेऊया। आता आपण थोडंसं पाणी घेऊन हे घट्ट गोळा मळून घ्यायचं आहे। एकदम पाणी जास्त घ्यायचं नाही आहे, अगदी थोडं पाणी घेत आपण हा गोळा घट्ट असा मळून घ्यायचा आहे। तर इथे पाहू शकता छान असा आपला गोळा घट्ट असा मळून घेतलेला आहे। थोडंसं हाताला तेल लावून छान असं, जास्त पातळ नाही करायचा किंवा जास्त घट्ट पण नाही मळायचा, कारण आपण रवा घातलाय तो छान असा मुरायला हवा आणि फुलायला हवा। त्यासाठी आपण थोडंसं सैलसर असं मळायचं आहे, पाहू शकता। आता आपण हे रेस्टसाठी अर्धा तास ठेवणार आहोत एका बाउलमध्ये, कारण हा छान असा रवा आहे घातलेला, तो फुलेल चांगला। तर रेस्टसाठी ठेवून देऊया। तर इथे आपण पीठ मळून ठेवलेलं पाहून घेऊया। तर पाहू शकता छान असा आपला गोळा फुललेला आहे, पाहू शकता खूप सुंदर असं पीठ भिजलेलं आहे। आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करून लाटायला घेणार आहोत। इथे छोट्याशा वाटीत तेल घेतलेलं आहे आणि आता आपण असे छोटे छोटे गोळे करून आपण लाटून घेणार आहोत। आता आपण लाटून घेऊया। तर इथे आपण अशा गोळे करून घेतलेले आहेत आणि आता आपण तेलामध्ये असं थोडंसं बुडवून आपण लाटून घेणार आहोत। पीठ नाही लावायचं, आपण लाटून अशी तेल लावूनच थोडंसं लाटून घ्यायचे। हे पाहू शकता अशा पद्धतीने
लातुंब्या लाटून घ्यायच्या आहेत आणि तेलामध्ये तळून घेणार आहोत. कढई ठेवलेली आहे लोखंडाची, तेल गरम झालेलं आहे आणि आता एक एक पुरी आपण तळून घेणार आहोत. अशी एकच पुरी आपण तळून घेणार आहोत कारण मोठ्या आपण पुऱ्या बनवतोय. तर एक छान अशी अगदी पाटून फुटून छान अशी तळली गेली पाहिजे. ब्राऊन कलर येईपर्यंत छान असे तळून घ्यायचे जेणेकरून आतमध्ये कच्चपणा राहिला नाही पाहिजे. तर ते आपले लाडू मस्त असे बेसनचे होतात. त्यासाठी ह्या ज्या पुऱ्या आपण बनवतो ते छान अशा तळल्या गेल्या पाहिजेत, आतून बाहेरून छान अशा तळल्या पाहिजेत. तर पाहू शकता आता अशा तळून घ्यायच्या आहेत सर्व पुऱ्या बनवून. तुम्हाला एक पुरी मी दाखवते. पाहू शकता अगदी गोल्डन कलर येईपर्यंत अशी मंद आचेवरती तळून घ्यायचे. थोडा वेळ लागतो पण छान अशा तळल्या जातात. गॅस स्लो करायचा आहे, फास्ट करायचा नाही. पाहू शकता. तर अशा पद्धतीने आपण हे तळून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तळून घेणार आहोत. पाहू शकता गोल्डन कलर आलेला आहे आणि छान तळली गेलेली आहे. तर अशा सर्व करून घेऊया आपण. तर इथे पाहू शकता आपण सर्व पुऱ्या अशा तळून घेतलेल्या आहेत. पाहू शकता गोल्डन कलर येईपर्यंत अशा तळून घ्यायच्या आहेत जेणेकरून छान अशा आतून बाहेर छान अशा भाजल्या जातात, कच्चापणा राहत नाही. तर छान अशा तळल्या गेलेल्या आहेत आतून बाहेरून. आता त्याचबरोबर आपण साहित्य काय घेतले पाहूया. इथे मी गूळ घेतलेला आहे. हा सेंद्रिय गूळ आहे, काळा गूळ आहे. तर एवढासा गूळ, अर्धा पाव किलो असा गूळ मी घेतलेला आहे. तुम्ही खिसून घ्यायचं आहे. मी ह्याचे तुकडे करून बारीक बारीक घेतलेले आहे. त्याचबरोबर ड्रायफ्रूट्समध्ये इथे घेतलेले आहेत. बदाम आहेत, काजू आहेत, हे मगजबी आहेत, अक्रोड आहेत. त्यानंतर इथे सूर्यफूल बीज आहेत. ह्याच्यामुळे खूप छान अशी चव येते कारण हे तेलकट असतात बी, त्यामुळे थोडेसे 2 चमच असे मी घेतलेले आहेत. तर आता आपण सर्व हे रोस्ट करून घेणार आहोत. इथे कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपण छान असे भाजून घ्यायचे, रोस्ट करून घ्यायचे. अगदी कोरडेपणातूनच पहिल्यांदा रोस्ट करायचे, नंतर 1 चमच तूप घालायचे भाजून घेतल्यानंतर. तर हे अगदी स्लो गॅस करून हे भाजून घेऊया. तर इथे आपण हे रोस्ट करून घेतलेले आहेत कोरडेच. तर इथे आपण काढून घेऊया. तर पाहू शकता छान असे रोस्ट झालेले आहेत. आता आपण ह्या ज्या पुऱ्या आहेत आता हे मिक्सरला लावून आपण घेणार आहोत. ह्याची पण आपण पावडर बनवून घेऊया. इथे आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि आता हे जे पुऱ्या आहेत ते आपण ह्याच्यामध्ये वाटण करून घेणार आहोत. ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे असं घालून घेणार आहोत. पाहू शकता किती खुसखुश खमंग झालेले आहेत ह्या पुऱ्या. आणि आता आपण हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते पण थोडे थोडे आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे. त्याचबरोबर आपण गूळसुद्धा घालून घेणार आहोत ह्याच्यातच. पण त्या अगोदर आपण हे थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे. गूळ घातला तर हे बारीक होणार नाही, त्यासाठी प्रथम हे बारीक करून घेऊया. तर इथे आपण असं बारीक वाटण केलेलं आहे. पाहू शकता. तर असं आपण जे दामटे आहे ते असं बारीक रवाळ असं वाटण करून घ्यायचे. तर एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर इथे आपण सर्व वाटण असं करून घेतलेलं आहे. पाहू शकता किती छान असं रवाळ असं आपलं वाटण झालेलं आहे. छान अशा पुऱ्या आपल्या वाटल्या म्हणजे मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण इथे पंपकिन सीड आणि मगजबी आहेत, हे आपण तुपावरती थोडेसे फ्राय करून घेतले जेणेकरून वरती लावण्यासाठी डेकोरेशन आपलं म्हणजे लाडवाला छान असं दिसेल, त्यासाठी हे वरती लावण्यासाठी आपण भाजून घेतलेले आहेत. आणि आता इथे तूप गरम करायला ठेवलेले आहे. आता तूप याच्यामध्ये आपण थोडं घालून घ्यायचं आहे. ऑलरेडी बघा गुळामध्ये आपण बारीक केलेलं आहे त्यामुळे ऑलरेडी मुटका होतोय त्याचा. आता थोडंसं तूप गरम झाले, आता आपण ह्याच्यावरती घालून घेऊया.
आता जे हे आहे आणि ड्रायफ्रुट्स घातल्यामुळे आपले हे बेसनचे लाडू अगदी चवदार होतात। आणि जे कोणी कोणी कसं करतं, पीठ असतं ते भाजून बेसनचे लाडू बनवतात, पण ते काय होतं, आपण खाताना जे आहे ते आपल्या दातामध्ये चिटकतं किंवा टाळ्याला ते लागतं। एवढे ते बारीक तुपामध्ये भाजल्यामुळे ते लाडू अगदी पिठूळ बनतात। पण हा लाडू जो आहे दामटीचा अगदी रवाळ असा बनतो आणि खायला सुद्धा अगदी तोंडात टाकताच विरघळून जातो, असा एवढा खुसखुशीत असा हा लाडू बनतो। तर पाहू शकता आता आपण हे सगळं मिश्रण केलेलं आहे। आता आपण पाहू शकता थोडे थोडे असं घेऊन आपण हा लाडू बांधून घेणार आहोत। आणि आता त्याच्यावरती डेकोरेशन आपलं हे पहा, मगजबी आणि पंपकिन सीड घ्यायचं आहे। हे पंपकिन सीड जे आहेत, हे जे पंपकिन सीड्स आहेत ते अगदी ह्याच्यासारखे दिसतात, ड्रायफ्रुट्सचं पिस्तासारखे दिसतात, अगदी पिस्ता असल्यासारखे दिसतात, त्यामुळे दिसायला खूप सुंदर असे दिसतात। तर पाहू शकता अगदी सुंदर असे हे बेसनचे लाडू आपला इथे तयार झालेला आहे। तर अशा पद्धतीने आपण सर्व करून घेऊया। तर इथे पाहू शकता आपले एवढे लाडू तयार झालेले आहेत। अगदी पेड्यासारखा लाडू आपला इथे बेसनचा तयार झालेला आहे। तर किती छान असे सुंदर असे लाडू झालेले आहेत, अगदी बिन पाकाचे, बिना साखरेचे, अगदी गुळातले, साजूक तुपातले आपले हे लाडू इथे तयार झालेले आहेत। अगदी बेसनचा मस्त असा लाडू आपला हा तयार झाला आहे। अगदी पेड्यासारखा हा लाडू तयार झालेला आहे। थोडेसे सुकले की अगदी छान असे रवाळ असे होतात। तर पाहू शकता एका वाटीमध्ये आपण 12 ते 13 लाडू आपण इथे बनवलेले आहेत आणि दिसायला सुद्धा किती सुंदर असे दिसत आहेत आणि भरपूर असे ड्रायफ्रुट्स आहेत। खूप सुंदर हा चविष्ट असा लाडू बनतो। तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा। चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। आणि मुगाचे दामटीचे सुद्धा असेच लाडू बनवायचे आणि बेसनचे दामटीचे सुद्धा असेच लाडू बनवायचे आहेत, कारण हे लाडू अतिशय रवाळ बनवतात आणि खायला सुद्धा स्वादिष्ट आणि हेल्दी असे होतात, कारण बिना शुगरचे आहेत, म्हणजेच साखर न घालता आणि पाक न करता। आपण जेव्हा पाक करतो त्यावेळेस पाकाला भरपूर अशी साखर लागते, त्यामुळे ते अगदी कडक पण होतात आणि शिवाय भरपूर साखर असल्यामुळे ते खायला सुद्धा अनहेल्दी असतात। त्यामुळे तुम्ही असे गुळाचे पौष्टिक लाडू नक्कीच बनवून खा। अगदी ड्रायफ्रुट्स भरपूर असे घालून, तूप भरपूर असं घालून अशा पद्धतीने तुम्ही छान असे लाडू थोडेच पण चविष्ट असे बनवू शकता। तर चला आपण आता एका डब्यामध्ये ठेवून देऊया। तर तुम्हाला ही रेसिपी माझी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज कमेंट्स करून सांगा माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतात का आणि तुम्ही कुठून व्हिडिओ पाहता ते सुद्धा सांगा। आणि आपले चॅनल हे नवीनच आहे त्यामुळे लगेच सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून माझ्या न्यू व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पाहण्यास मिळतील। थँक्यू सो मच। भेटूया आपण अशाच न्यू व्हिडिओज आहेत, तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा। थँक्यू।